महाराष्ट्र हादरवून सोडणार एक प्रकरण होतं. ते अंजनाबाई ढाळे म्हणजे अंजनाबाई गावित, ती मुलगी होती रेणुका आणि दुसरी होती सीमा. ते पुण्यामध्ये राहायचे. अच्छा. आणि त्यांनी जवळपास महाराष्ट्रातील 42 मुलांचं अपहरण केलं होतं. हो बरोबर, ते खूप बालकांचं अपहरण करून मारून टाकली. त्यातली फक्त 6 प्रकरणं फक्त रेकॉर्ड म्हणजे सिद्ध होऊ शकली. ते अंजनाबाई ढाळे पुण्यामध्ये इथं कोथरूडमध्ये राहायची, एरंडवण्यामध्ये पॉश फ्लॅटमध्ये राहायची, एकदम भाड्याने घेऊन. त्या काळात ती कार घेऊन गोव्याला वगैरे जायचे हे लोक, आयुष करायचे. आणि अत्यंत मोडस ऑपरेंडी वाईट होती तिची. ते काय करायचे म्हणजे तोपर्यंत ती रेकॉर्डर होती पोलिसांच्या, पण ती मंगळसूत्र चोर म्हणूनच रेकॉर्डर होती. ती आणि तिच्या मुली, तिच्या एका मुलीचं लग्न झालेलं आहे. तिचा जावई सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये आहे एका, किरण शिंदे म्हणून. आणि त्यांची मोडस ऑपरेंडी अशी होती की औरंगाबादचं मूल उचलायचं, पुण्यात घेऊन यायचं, पुण्यातलं उचलायचं, तिकडं न्यायचं. आणि अक्षरशः त्यांची ते काय करायचे की गर्दीच्या ठिकाणी जायचे. ते अंजनाबाई आणि तिची 2 मुलं, बहिणी, तिच्या आपल्या मुली, आणि ते बाळ घेऊन जायचे कडेवर. आणि मग ते बाळाच्या नाजूक भागाला आहे ना ते झेंडू बाम लावायचे. आणि त्यामुळे ते बाळा कळवळून रडायला लागायचं. मग आता एखादं बाळ आपल्याला रस्त्यावर चाललेलं एका बाईच्या हातातलं रडत आहे म्हटलं, साहजिक 4 बायका जमावतात ना, काय झाले काय झालं. आणि ती संधी साधून ते 2 मुली मंगळसूत्र किंवा चेन जे असतील ते तोडून फोडायचे. तर पोलिसांना हे प्रकार फार उशिराने कळला की पुण्यात ती अटक झाली मंगळसूत्र चोरी प्रकरणात. त्याच्यानंतर त्यावेळेस त्यांच्याकडे बाळ होतं एक. तर पोलिसांना काय संशय आला, ते म्हणजे माझ्या मुलीचं आहे बाळ ते. मग त्याच्यानंतर ती काही दिवसांनी लगेच हडपसरला अटक झाली. हडपसर पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यात त्यावेळेस पण एक बाळ होतं. तर एक चाणक्य पोलीस होता, त्याच्या लक्षात आलं की त्यावेळेस असलेलं बाळ आणि आत्ताच असलेलं बाळ हे वेगळे आहेत. मग त्याच्यातनं त्यांनी चौकशी केली. त्याच्यानंतर ते म्हणले आम्ही खून केलेला आहे. नंतर एरंडवण्यात त्यांनी पंकज मामुलकर, आता ते नाव सुद्धा खरं घेऊ नये त्या बाळाचं बिचाराचं, त्याचा खून केला होता. त्यांनी सिमेंटच्या पोत्यात बांधून टाकले होते. आणि अशी कितीतरी बाळं त्यांनी कुठं घाटात मारून टाकलीत, कुठं वेगवेगळ्या कचरकुंडीत फेकून दिलीत, काय केलीत. आणि 42 मधले फक्त 6 गुन्हे कोर्टात सिद्ध झाले, त्याच्यात जन्मठेप झाली त्यांना. आणि म्हणजे अत्यंत निर्घृण, म्हणजे एकदम बेकार प्रकरण होतं ते. की शेवटी ते राज्यात इतके 42 पर्यंत तर तिनेच आकडा सांगितला. तिला नावं तर माहीत नसायची कोणाचं आहे कुठलं, तर तिने फक्त ठिकाणं दाखवली तरी 42 दाखवलेली. त्यातले 6 गुन्हे फक्त त्याने, म्हणजे काय हे असतं ना, म्हणजे दैवगती म्हणतो आपण, तिला काहीच झालं नाही. ती कोर्ट ह्याच्यात तुरुंगात हार्ट अटॅकने गेली ती. आणि त्या मुलींचा मुले आहेत जन्मठेप आहेत अजून. हो, जन्मठेप लागली त्यांना, जन्मठेप भोगतायत ते. 2011च्या वगैरे दरम्यान पोलिसांनी कारवाई करायला तशी, म्हणजे थेट हे सगळे टोळीमधले होते, मारणे असतील, मोहोळ असतील, तर मकोकास लावायला सुरुवात केली, थेट जेलमध्येच टाकायचं. पण तिथून पण यांचं बऱ्यापैकी नेटवर्क चालायचं. कारण एक हे की जर्मन बेकरीचा जो बॉम्बस्फोट झाला पुण्यामध्ये एवढा मोठा, तर त्याचा जो आरोपी होता कातिल सिद्दीकी, तर त्याला घायवळने तुरुंगात मारलं होतं. नाही घायवळ काय तो सीन आहे? शरद मोहोळ. हा बरोबर. तो अंडा सेलमध्ये होता. तो आणि कातिल सिद्दीकी आणि हिमायत बेग होते, दोघं अंडा सेलमध्ये होते. ती बऱ्याच अंडा कृती, ती अंडा सेल म्हणजे ते फारच रिझर्व्ह ठेवलेलं असतात त्याच्यात. आणि त्यांना दुसऱ्या दिवशी दिल्लीला हलवणार होते. आणि त्यांना ते एक काहीतरी बहुतात एक हे लागलं होतं कुणकुण की आपल्याला कोणतरी इथं मारेल. शेजारच्या बाराकाईमध्ये शरद मोहोळ होता. त्याला ते माहिती होतं की इथे म्हणजे काहीतरी आपल्यावर हल्ला होईल किंवा काय असं त्याला कुणकुण लागले असावी. त्यांनी अर्ज केला होता की आम्हाला दुसऱ्या तुरुंगात हलवावं म्हणून. त्यांना दुसऱ्या दिवशी हलवणार होते ते. तर यांनी त्या पहाटेच ते वॉशरूमला सोडलेलं होतं. त्यावेळेस शरद मोहोळनी नाडीनी गाळा आवळून त्याचा खून केला, कातिल सिद्दीकीचा. म्हणजे ते खूप देशभर गाजलं. त्यांच्याकडे ते काही हेच नसतात ना, म्हणजे नाही, ते पायजमेची नाडी. दुसरा एक कैदी होता तिथं, त्याच्या पायजमेच्या नाडीने गळा आवळला त्याचा, आणि तो तिथेच. ते असं म्हटलं जातं की ते व्यवस्थेने घडवून आणलं ते. शरद मोहोळला सांगितलं तुला सगळ्या जत्न सोडतो, तू ते कर.
कारण कुठंतरी एक जरब बसली पाहिजे. आपल्याकडे देशात दहशतवादी जे कृत्य घडवतात बरोबर. त्यांना एक जरब बसली पाहिजे. म्हणून काही वेळा सिस्टीम हे आउट ऑफ वे जाऊन काही गोष्टी करतात, त्यातला एक प्रकार असावा असं एक त्यावेळेस चर्चा होती. अच्छा, पण मग शरद मोहोळचं पुढे काय झालं? शरद मोहोळचा आता एक 2-3 वर्षापूर्वी खून झाला शरद मोहोळचा. तो गणेश मारनेनीच केला तो. अच्छा. म्हणजे संदीप मोहोळचा ज्यांनी केला ना त्याच टोळीने आणि एक शेलार म्हणून विठ्ठल शेलार. नाही, पण त्याने जेव्हा त्या कातील सिद्दीकीला मारलं त्याच्यानंतर त्याला काही फायदा झाला का तिथे? जर हे सिस्टीमने घडवून आणलं असं तुम्ही म्हणताय तर त्याला नंतर मी म्हणत नाही, अशी चर्चा होती ती. बरोबर नाही, पण त्याला तो अनेक केसेस मधनं निर्दोष सुटला ना तो. कदाचित आता सिस्टीम वाले तरी गुन्हेगारांना शब्द देतात, तो पाळतातच अशातला भाग नाहीये ते. पण ते त्यात पुरतं रिलीफ दिला असेल किंवा तुझं नाव होईल, तुझं कायदे होईल, तुझं आणखी मोठं होशील. तर शरद मोहोळचं नाव मोठं झालं, पण नंतर आता 2 वर्षापूर्वी त्यांच्या पूर्वीच्याच गँगवॉर मध्ये गणेश मारणे टोळीने त्याचा खून केला. आणि त्याच्यानंतर पुढे ही कोयता गँग कधीपासून ऍक्टिव्ह झाली आहे? नाही, कोयता गँग आहे ना मुळात अशी काही कुठली गँग नाहीये पुण्यात. हे काही राजकीय लोकांनी ना ते उठवलेलं आहे तसं. काय मुळात गँग म्हणजे काय, तर ते सिंडिकेट असतं. त्या गँगचा एक कोणतरी टोळी प्रमुख असतो, त्याचे ते मेंबर्स असतात. ते असं नाही ना की हडपसरमध्ये एखाद्याने कोयता मारला आणि सदाशिव पेठेत पण एखाद्याने कोयता, म्हणजे ते दोघं एकत्रच आहेत असं नाहीये ना. ते वेगवेगळे इन्सिडेंट्स आहेत ते. तर कोयता गँग म्हणजे हा कुठलं, मीडियातनं सुद्धा काही वेळा असे शब्द येतात. हा, ते काय म्हणजे पुणेकरांना पडलेला प्रश्न की हे कुठून उठून आले असे? नाही, आत्ताची ही जी तरुणाई आहे ना त्यांना आता कोयता कुठलंही सहजपणे अवेलेबल होणारं साधन आहे ना. शेतकऱ्याचं साधन आहे ते कोयता. हे कोयता प्रत्येकाच्या घरात असायचा पूर्वी, आपल्या सगळ्यांच्या घरात असायचं. मग आता त्या कोयत्याने कसं असतं की पिस्तुलाची गोळी मारायला आहे ना त्याला दम लागतो ना, त्याच्यापेक्षा चाकूनी भोसकाला दम लागतो. म्हणजे क्रौर्य. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं क्रौर्य दाखवायचं असेल ना तर पिस्तुलाने 1-2 गोळ्या फडदिशी ते क्रौर्य दिसत नाही. ते जर 10-20 वार केले वेगवेगळ्या पद्धतीचे तर त्याची भीषणता जास्त वाढते, दाहकता जास्त वाढते आणि त्याच्यामुळे दहशत जास्त वाढते. त्याच्यामुळे अनेकदा आताही पोरं काय झालं की ते रील वगैरे बघतात, ते रील्स मधले वगैरे ते उचलला कोयता घातलायला, त्याचं गांभीर्य नाहीये त्यांना. बरं, आता हे कोयते सुद्धा आता म्हणले कोयत्यावर बंद, कशावर बंदी आणणार ना. उद्या कात्रीने मारायला सुरुवात करतील, स्क्रूड्रायव्हरने मारायला सुरुवात करतील, पेन सुद्धा भोसकू शकतात ना डोळ्यात. म्हणजे कसं आहे की मुळात वृत्तीच आपली ही काय त्या मुलांमधलं आहे ना गुन्हेगारीची क्रेज कमी करायला आपण काही करतच नाहीये. बरोबर, मी त्या मुद्द्यावर येणार आहे सर. पण आत्ताचा जो सोशल मीडियाचा सगळा हे आहे, तर म्हणजे तुम्हाला गल्लीत येऊन क्राईम करण्याची गरज नाहीये. तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा, फेसबुकवर किंवा इन्स्टावर बघितलं तर ही गँग्स एकमेकांशी नडतायत. म्हणजे शीतयुद्ध म्हणूया हवं तर त्यांना, पण ते उकसावणं जे असतं ना आणि मग कॉलर मागे करून चौकात येऊन एकमेकांना ठोकणं, तर ही जी टेंडन्सी आहे याच्या मागची जी सायकोलॉजी आहे ती नेमकी कशी काम करते? सायकोलॉजी म्हणजे काय माहिती का, आता आजची जी पिढी आहे ना त्यांना प्रॉपर एज्युकेशन नाही असं वाटतं कधी कधी, किंवा त्याकडं पालक लक्ष देत नाहीत. तर आता हे सगळं काय पोलिसांनीच करायला पाहिजे अशातला भाग नाही. सगळ्याच समाज घटकांनी ते जबाबदारीने सांगितलं, शेजारी पाजाऱ्यांनी सांगितलं पाहिजे. आता आपले पालक काय करतात, मुलाला 2-3 लाखाची गाडी घेऊन देतात. बरं, तो मुलगा पुढे जाऊन गाडी चालवतोय कसं हे कधी बघत नाहीत ना, किंवा तो कोणाबरोबर चालवतोय, 2 जण बसतात का 4 जण बसतात त्याच्या गाडीवर हे बघतच नाहीत. तो कुठल्या स्पीडने गाडी चालवतोय, हा एक क्राईमच आहे ना शेवटी. म्हणजे ह्या पोरांची जी वेगाचं आकर्षण असतं ह्या पिढीला, वेगाचं, आणि काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करतोय. गल्लीतले सगळे तर मी एकटा चाकू मारतोय, म्हणजे ते हे वेगळंच आकर्षण आहे त्यांना. आणि हे गुंडगिरीची म्हणजे त्याला भाईगिरीची क्रेज ज्याला म्हणतात ना, हे तसं आहे. बाकी काय नाही, त्यांना त्याचे परिणाम माहीत नाही की त्यांना ते परिणाम घरच्यांनी सांगून द्यावे लागतात. किंवा तू आता एखाद्याला कोयता मारलास, तू 5-7 वर्ष तुला सरकारी नोकरी, एक तर तू तुरुंगात जाशील, तुरुंगात गेला की तुला सरकारी नोकरी आयुष्यात कधी लागणार नाही. हे सगळे तुझं कुटुंब उद्ध्वस्त होईल, रस्त्यावर येतील सगळे घरातले लोक. ह्याचे हे सगळे दुष्परिणाम जे आहेत ना क्राईम करू नये यासाठीचे, तर ते पालकांनी घरातनं आधी आपण सांगायला पाहिजे मुलांना. पण आपण आता बघतोय की पुण्यामध्ये पब कल्चर किंवा रेव पार्टीचं जे काही हे वाढलेलं दिसतंय पेव, तर ते सुद्धा या सगळ्याला भर घालणार आहे ना इथून. म्हणजे तुम्ही आता दारू घेत नसाल तरी तुम्ही
पावडर फॉर्म मध्ये जे व्यसन घेत आहेत तर ते पण एक मोठं रॅकेट आहे ना या सगळ्यामध्ये. ते तर सगळ्यात जास्त घातक आहे ते. म्हणजे दारूचं मी कुठल्या व्यसनांचं कुणीच कधी समर्थन करू नये, पण दारू पिणारा माणूस कधी थोड्या वेळाने तरी भानावर येतो. हे जे नार्कोटिक्स आहेत ना आत्ताच्या, म्हणजे एक काळ आपल्याकडं महाराष्ट्रात किंवा देशात ब्राऊन शुगरने एक पिढी उद्ध्वस्त केली, गर्द. बरोबर. तर आत्ताची जी पिढी आहे ना ही MDने उद्ध्वस्त केली. म्हणजे त्याला त्यांच्या भाषेत म्याव म्हणतात. मेफोड्रेन नावाचं ते ड्रग आहे की ते काय 100-200 रुपयाला सुद्धा पुढे मिळते ती. बरं, त्याला कलर नसतो, त्याला चव नसते आणि त्याला वास नसतो. बरं, ते कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ते पाण्यातनं घेऊ शकता, कशातनं घेऊ शकता. तर त्याची नशा लवकर उतरत नाही आणि ती नशा उतरायच्या आधीच ही पुरं दुसरी पिढी पुढे घेत असतात. त्यामुळे ते कायम धुंदीत असतात. आणि कसं असतं काय, हे पेहरावावरनं ओळखायचं असतं. ह्या पिढीचा जो पेहराव आहे ना की वाढलेली दाढी, मळकट शर्ट, मळकट पॅन्ट, पायामध्ये असं काहीतरी विचित्र सँडल घातलेलं, म्हणजे ज्याचा टापटिपपणा नाही, आणि वरनं गबाळ जर्किन, केस उभे राहिलेले वगैरे, म्हणजे टापटिपपणा वगैरे अजिबात नसतो. कधी बघितलं तर आत्ता झोपेतनं उठलाय असं असा अवतार जो असतो ना, तो आत्ताच्या पिढीतल्या बघा किती जणांचा दिसतो. आपल्या आजूबाजूला बघा किती मुलं दिसतात तुम्हाला. पालकांनी लक्ष ठेवायला पाहिजे ना. आणि हे काय आता फक्त पब कल्चरमुळे नार्कोटिक्सचा प्रसार होतोय अशातला भाग नाही. ते पब कल्चर आणि नार्कोटिक्स तो तर आणखी वेगळाच विषय, कारण तो क्लास निराळ आहे. ते सगळ्या उच्चभ्रूंची मुलं तिथं जातात, सगळे हायफाय लोक आहेत. त्यांच्याकडे ते बाकीच्या रस्त्यावरच्या क्राईममध्ये तरी दिसत नाही. हा, त्यांना प्रोवोक करायला ते असतात अनेकदा, पण हे नार्कोटिक्सचं म्हणजे MDचं जे व्यसन आहे ना, हे आता आपल्या तुमच्या आमच्या घरापर्यंत येऊन पोचलंय. इतकी भीषण परिस्थिती. पण याच्यामध्ये एक असंही दिसतं की स्लम एरियाज मधले किंवा झोपडपट्टीतली जी अल्पवयीन मुलं आहेत त्यांना हाताशी धरून किंवा त्यांना पैशाचं आमिष दाखवून हे सगळं पसरवलं जातं. तर हे पण खूप डेंजरस आहे ना. म्हणजे आणि अल्पवयीन मुलं याच्यामध्ये जास्त ओढली जात आहेत त्याच्यामुळे. नाही, हे बरोबर आहे तुमचं की दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे एकदा क्राईम आणि नार्कोटिक्स कंझ्युम करणारी लोक, ह्याच्यात अल्पवयीन मुलांचा टक्का हा प्रचंड मोठा आहे. म्हणजे त्यांचा वापर केला जातोय. वापरही केला जातो, पण कंझ्युम करणारी मुलं वर्क क्लास जो आहे त्याच्यात सुद्धा अल्पवयीन मुलं जास्त आहेत. म्हणजे 18 वर्ष, म्हणजे 15 वर्षाच्या पासून 14-15 वर्षाची मुलं ते MD कंझ्युम करतात. बरं, त्याचा पटकन वास पण येत नाही ना. करणाऱ्यांना कळतं, शेवटी ते घरच्यांना बिहेवियर बदलतं ना, तुमचं वर्तन बदलतं ना. आपल्या मुलाचं वर्तन बदललं हे आपल्या आई बापालाच आधी कळावं लागतं ना. नंतर मग काय झालं तर पोलीस येतात ना किंवा आजूबाजूचे लोक. आणि हे जे ना प्रमाण इतकं भयानक वाढलेलं आहे MDचं की तो धोका, म्हणजे आणि अल्पवयीन मुलांचा जो टक्का आहे ना आता क्राईम मधला, म्हणजे डायरेक्ट क्राईम मधलं, म्हणजे खूप गंभीर गुन्ह्यांमध्ये सुद्धा, म्हणजे खून असतील, खुनी हल्ले असतील, कोयता तुम्ही म्हणतात असं, त्याच्यात अल्पवयीन मुलंच जास्त आहेत. बरोबर. 16 ते 18, 15 ते 18 एवढाच वयोगट आहे. म्हणजे असा प्रश्न पडतो ना की सोशल मीडियावर अनेक रील्स बघतो आपण, ही लहान लहान मुलं, ती क्रेज नेमकी काय कळत नाही. म्हणजे तुम्ही हातात तर एखादं वेपन घेऊन तुम्ही रील्स बनवता आणि त्याच्यातून तुम्हाला असं वाटतं की आपण खूप काहीतरी ग्रेट केलंय. किंवा आपण बॅनर्स बघतो एवढे सगळे, त्याच्यावर नावं असतात, भाई आणि राजे आणि अजून काय काय पदं लावलेली असतात वेगवेगळी. तो हा, तर ते काय नेमकी सायकोलॉजी काम करते यांना, ते क्रेज असण्याचं कुठून ते सुरू होतं सगळं. तुम्ही एक शिक्षण घेत असता किंवा पण तुम्ही ह्या वाटेकडे वळता, तर अशा कुठल्या गोष्टी समाजात कारणीभूत ठरतात या सगळ्या गोष्टीला उकसवायला म्हणूयात आपण? नाही, मुळात कसं आहे की पूर्वी तर हे गुंडगिरीचं सुरुवातच कॉलेजपासून व्हायची, कारण कॉलेजचे इलेक्शन्स असायचे, कॉलेजमध्ये इलेक्शन्स असायचे. त्यामुळे मग अमुक एक उभा राहिला की त्यांनी कुठली कसबा पिढीतली पुरं आणायची, की त्याच्या अपोजचं कोणी त्यांनी दुसरीकडची आणायची. तर तिथनंच ते सुरुवात व्हायचं त्यावेळेस. पण आता हे खरं 90s नंतर बंदच झालं जवळपास इलेक्शन कॉलेजच्या. तो एक चांगला निर्णय खरं तो. पण आता शाळांमध्ये पण तुम्ही बघितलं ना, ते 9वी-10वीची मुलं आहेत ना, त्यांच्यात सुद्धा ग्रुप्स असतात. मग तू मोठा का मी मोठा. आणि हे भाईगिरीचं आकर्षण आहे ना, हे सगळं सोशल मीडियातनं आलेलं आहे. त्यांना मी सांगितलं ना तुम्हाला की त्याचे दुष्परिणाम त्यांना फक्त तेवढंच दिसतं. एक गुंड चाललाय, त्याचे फॉलोअर्स त्याच्याबरोबर चाललेत, असे ITत चाललाय. पण तो तुरुंगात बसतो कसा ना,
हे यांनी कधी बघितलं ना, किंवा तुरुंगाची दिनचर्या जेव्हा कळले ना, की सकाळी 5:30ला लाद घालून ओढवतात तिथं, आणि ते राष्ट्रगीत म्हणायचं सकाळी 5:30ला उठून, आणि दुपारी 4-5ला बऱ्याक बंद म्हणजे बंद, सूर्यास्त तुम्ही बघू शकत नाही. हे जेव्हा तिथलं जीवनक्रम जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर वारंवार येत जाईल ना, तेव्हा हे थोडं थोडं कमी होऊन जाईल ती, की बाबा तुरुंगात जाणं किती भयानक असतं, किंवा तिथलं जीवन किती भयानक आहे, तिथलं जेवण कसं असतं. त्या टाईपचं लिटरेचर आहे ना पालकांनी सांगावं लागतं, की बाबा हे बघ असं असं असतं बरं का. सगळेच लोक तरुण असतात ना, सगळेजण तारुण्यात बेफाम असतातच, पण सगळे गुंड होत नाहीत ना. त्यातला प्रकार आहे. आणि अलीकडच्या काळात काय म्हणजे हे मला अगदी क्लिअर कट हे असंच वाटतं, की पालकांचं मुलाकडे लक्ष नाही, मुलांकडं, किंवा खूप जास्त प्रमाणात त्यांना फ्रीडम दिलं जातं. इन्फ्लुएन्सिंग गोष्टी पण खूप आहेत ना. मुलं असं नाही होत ना की दिवसभर घरात आहेत किंवा पालकांच्या समोर आहेत, कॉलेजला बाहेर जात आहेत किंवा क्लासेसला जात आहेत किंवा आणखीन मित्रमैत्रिणींसोबत जातात, तर ह्या इन्फ्लुएन्सिंग गोष्टी आहेत त्या आपण कशा कंट्रोल करणार? नाही, त्या इन्फ्लुएन्सिंग गोष्टी आहेत हा भाग वेगळा आहेत, पण मुळात म्हणजे विद्यार्थी म्हणजे किंवा ते मुलं पालकांच्या डोळ्यासमोर नसतात, त्यापेक्षा पालकच मुलांच्या डोळ्यासमोर नसतात. आता काय झालंय असं की आपल्या गरजा एवढ्या वाढलेल्या आहेत की एकट्याने नोकरी करून ते घर चालत नाही. मग ऑटोमॅटिकली मग आई वडील दोघंही सकाळी कामाला जाणार, संध्याकाळी येणार, ते पुढे बघत बसणार. मग आता थोडं थोडं किरकोळ चाललंय म्हणतात, आता मुलांची भांडणं आहेत, ते हे त्याचं कुठवर जात आहे ते त्यांच्या लक्षात येत नाही ते, आणि हातातनं वेळ जाते तेव्हा ते एकदम झटका बसतो. मला एक आणखीन प्रश्न विचारायचा की जसं 60 पासून ते आतापर्यंतचा क्राईम जसा बदलत गेला, तसं पोलिसांच्या कारवायांमध्ये काय काय बदल, तुम्ही आता एवढे वर्ष ग्राउंड रिपोर्टिंग करताय, तर ते काय काय बदल होत गेले? पोलिसांच्या याच्यात आता प्रत्येक काळात 4 पोलीस चांगले असतात, 4 वेगळे असतात, पण पूर्वीचं पोलिसिंग हे अधिक परिणामकारक होतं. म्हणजे संभवायची कम्युनिकेशनची साधनं नव्हती, तरी पोलिसांचा इंटेलिजन्स जबरदस्त असायचा. कुठं काय घडणार आहे, कुठं काय होणार आहे याची त्यांना अचूक माहिती असायची. बरं, एखादा गुन्हेगार निघून गेला तरी तो कुठं आहे, कुणाकडं असू शकतो, यांचा अगदी अचूक, कारण घराशी संबंध असायचा पोलिसांचा. पोलिसांची संख्याही मर्यादित होती. आता शहरं जेवढी वाढलीत, आता पुण्यात जवळजवळ 7-7.5 हजार पोलीस आहेत, पुण्याची लोकसंख्या 40 लाखाच्या पुढे असेल. काय करणार पोलीस तरी? फक्त पोलिसांचं काम आता एवढंच आहे की पोलीस आत्ताच्या काळातले प्रभावी कशात आहेत, तर तंत्रज्ञानामध्ये प्रभावी. तेच, आता इंटेलिजन्स वाढलाय, पण मग क्राईम रेट कमी का नाही होते, हा एक कॉमन प्रश्न आहे ना. इंटेलिजन्स नाही वाढलेला, इंटेलिजन्स उलट टेक्निकली तुम्ही नाही, टेक्निकली सपोर्ट तुम्हाला पोलीस गुन्ह्याच्या तपासासाठी मिळतो. बाबा अमुक एखादा गुन्हा झाला की तो आरोपी पळून गेला, तर त्याचं मोबाईल लोकेशन ट्रॅक करा, त्याचं एकंदर त्या गोष्टींवरनं ज्या टेक्निकल गोष्टी आहेत की त्यातून तुम्हाला तो आरोपी 2 मिनिटांमध्ये तुम्ही डिटेक्ट लगेच करू शकताय गुन्हा. पण गुन्हा घडू नये ह्यासाठीचे पोलिसांचे प्रयत्न कमी पडतायत. अच्छा, आता तेवढं ऍक्टिव्ह नाहीये. नाही, पोलिसांचं आता काय आलं की जे खबऱ्यांचं जाळं असायचं पूर्वी, त्या खबऱ्यांचं जाळं तुटलं पूर्ण. एक जॉन म्हणून एक होता, जॉन, मुंबईलाच होता तो. तर त्या काळात अंडरवर्ल्डमध्ये तो मोठमोठे म्हणजे स्मगलरशाही तो खबरा द्यायचा नाही. आणि मुंबईत खबऱ्यांचं, मुंबई पोलिसांच्या तर पुण्यात एक बेसिक फरक असा आहे, तेही पोलीस आहेत आणि हेही पोलीसच आहेत, पण मुंबई पोलिसांमध्ये पूर्वीपासून आहे ना खबऱ्यांचं जाळं लय मोठं आहे, कारण तिथं क्राईम पण त्या टाईपचा होता. पुण्यातला क्राईम हा म्हणजे तुलनेत असा भुरटा म्हणायला पाहिजे मुंबईच्या तुलनेत, मुंबई अंडरवर्ल्डच्या तुलनेत तिथलं किरकोळ होतं. त्यामुळं तसं पोलिसांना फारशी कधी गरज वाटली नाही. पोलिसांचा पुण्याचे इंटेलिजन्स चांगलाच होता. आत्ता अलीकडच्या काळात काय आलं की पोलीसच कमी पडतायत खूप. अच्छा, टोळ्या वाढल्यात, लोकसंख्या वाढली ना, गुन्ह्यांची संख्या वाढली. म्हणजे तुम्ही गुन्ह्यांचा तपास करायचा का, त्या आरोपी पकडायचा का, ते ट्रॅफिक मध्ये बघायचं का, नार्कोटिक्सचा रेड करायच्या का, दारूवर रेड करायची, म्हणजे पोलिसांनी करायचं तरी काय काय. फक्त पोलिसांना दोष देण्यात काही हेच नाहीये त्याच्यात. आणि कसं असतं की प्रत्येक एक नवीन अधिकारी आला ना की त्याची कामाची पद्धत निराळी असते. काही लोक फक्त मोका लावत सुटतात, पूर्वी काही लोक टाळा लावायचे. 110 नावाचा एक पूर्वी कायदा होता प्रतिबंधात्मक, की 110 कारवाई करायची. 110ची कारवाई काय म्हणजे त्या गुंडाला उचलायचं की डायरेक्ट जेललाच टाकायची. पण मकोका आल्यानंतर सुद्धा हे कमी नाही झालं ना? नाही, मकोका आल्यानंतर आता काय झालं माहिती का, सध्याच्या काळात पुण्यातले जे म्हणजे
कुप्रसिद्ध गुंड ज्याला म्हणतात ते, हम्म. कुप्रसिद्ध गुंड, हम्म. सराईत गुंड, हम्म. हे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात मोक्काच्या कारवाई झालेल्या आहेत. हम्म. त्यामुळे ते सगळे तुरुंगात आहेत. हम्म. पण आता काय झालंय की आता हे एकदम मोठ्या प्रमाणात झालं, त्यामुळे आता गुन्ह्याचं प्रमाण तुलनेत कमी आहे. अच्छा. म्हणजे असं खूप सिरियस क्राईम आता पटकन दिसत नाहीये. अच्छा. पण त्याच वेळेस असं झालंय की आता मध्यंतरी एक पुण्यातल्या सराईत गुंडांची केस सुटली. म्हणजे मोकाचा तर प्रपोजल जे पोलिसांनी पाठवलेलं होतं ते कोर्टात टिकलं नाही. अच्छा. आता एकाचं टिकलं नाही, तो वेस घेऊन दुसरा सुटला, दुसऱ्याचा वेस घेऊन तिसरा सुटला. असं करून आता सगळे जे मोकामध्ये आत गेलेत ना ते सगळे आता कोण होते हे हळूहळू सगळे? नावं सांगता येतील तुम्हाला? एक सचिन पोटे होता. सचिन पोटेचं तुटला, किंवा मान्य टोळीतल्या एखाद्याचा मोका हे झाला. गजा मारण्याचा पण मोका मला वाटतं प्रपोजल हे नाही, कोर्टाने नाही ऍक्सेप्ट नाही केलं ते. अच्छा. तर म्हणजे ही सगळी मंडळी आता पुन्हा कागदोपत्री आहे ना, ते कागदोपत्र पण ॲक्युरेट असायला लागतात. तर ते जर तिथं कोर्टाने एकदा अमान्य केलं ना एकाच्या बाबतीत, की तो बेस घेऊन बाकीचे पण गुंड बाहेर येतात. बरोबर. तर आता ते हळूहळू बाहेर यायला सुरुवात झालेली आहे ती. सर, आता जर तुम्ही म्हणताय की मकोक्यामधून सुटतायत, बाहेर येत आहेत, तर हे जे क्राईमचे डोके आता जर अजून बाहेर येणार असतील तर भविष्यात पुण्यात आणखीन काय बघायला मिळणार आहे आपल्याला? नाही, कसं आहे, उमेद कायम ठेवावी आपण. पण वास्तव स्वीकारणं फार कठीण आहे. म्हणजे जे काय आता होईल, कारण ज्या पद्धतीचा क्राईम वाढतोय, ज्या पद्धतीचं क्रौर्य वाढतंय गुन्ह्यांमधलं, आणि गुंडांची संख्या ज्या पद्धतीने वाढते, ज्या पद्धतीने किशोरवयीन मुलं हातात कोयते घेऊन रस्ते फिरत आहेत, तर काही काळ हा जरा थोडासा कठीणच असेल. ते पोलिसांना आव्हानात्मक असेल नक्कीच. बरोबर. आता असं ना की लोकसंख्या वाढतीये, त्याच्यामुळे तो एक विषय झाला. क्राईम करण्यासाठी आसपासचं वातावरण तसं पोषक आहे, तो एक विषय झाला. पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडतीये, हा एक विषय झाला. पण या सगळ्याला राजकीय वरदहस्त आहे की नाही, काय म्हणायचं? राजकीय वरदहस्त 100% आहे ना. नाही तर तो निलेश गायवळ सापडला असता ना, 1.5 वर्षाला फरारी येतो. बरोबर. आणि ह्याला परदेशात पळून गेलाय तो. बरं, त्याचा भाऊ सचिन गायवळ, तो सुद्धा 8-9 महिने सापडतच नव्हता. आता एक 2-4 दिवसापूर्वी पकडलाय त्याला राजस्थान मधून. म्हणजे एक तर काहीतरी कुणाचा तरी निरोपच असेल ना की नाही पकडायचं नाही. तर पोलिसांनी एकदा ठरवलं ना की अमुक एका व्यक्तीला पकडायचं, तर ते 100% पकडू शकतात. ह्याच्यावर माझा विश्वास आहे. पण काहीतरी असू शकतो. पण मग हे ढळढळीत उदाहरण आत्ताच आहे. बरोबर. हे चक्र न संपणार आहे. पुणे कधीच सेफ नसेल. सेफ असेल ना, मी म्हटलं ना, उमेद कायम ठेवू आपण. म्हणजे आशा ठेवूयात आपण, चांगलं राहील. फक्त काही काळ थोडंसं थबकल्यासारखं होईल हे सगळं. पण आपण बघतोय की अगदी 60च्या दशकापासून आपण आता 2026 मध्ये आहोत. क्राईमचं स्वरूप बदललेलं आहे, पण क्राईम संपलेला नाहीये. अजूनही वेगवेगळ्या स्वरूपात, आणि अगदी म्हणजे पूर्वीचं वय पाहता क्राईम करण्याचं आणि आताचं याच्यात पण एवढा हे आलाय की तो रेटही इतका खाली गेलेला आहे. आपण आशा करूयात नक्कीच की या सगळ्यामधून पुणेकरांना काहीतरी दिलासादायक किंवा चांगलं किंवा अशी यंत्रणा उभी राहील की इथला क्राईम संपेल आणि आपण एक नवीन हे पाहू. पण तुम्हाला हा पॉडकास्ट आणि ह्या चर्चा सगळ्या कशा वाटल्या नक्की सांगा, आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.